तर बरेचसे फिटिंगवाले असे आहे की ही जी नळी आहे ती टाकीतच नाही, की ही जी नळी आहे ती अशीच दिली कंपनीने, तशीच दिली अशी म्हणतात. ट्यूब लेवल वापरायची जेणेकरून बीम तेडा वाकडा तिकडा दिसणार आणि सोलर व्यवस्थित दिसेल. हा 3 HP ची मोटर आपली CRI कंपनीची 30 मीटर हेड आहे आणि जॉईंट व्यवस्थित मारायचा. एक रिंग पाहणं वापरायचा त्याला, जेणेकरून ढिला असल्यामुळं टेक्स्चर हलतं आणि नंतर मेंटेनन्सला प्रॉब्लेम येतो. तर शेतकऱ्यांनी चांगली काळजी घ्यायची. जे फिटिंगला येणार आहे अशी महेश सारखे त्यांच्याकडे बसून व्यवस्थित काम करून घ्यायचं. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता ही जी नळी आहे आपल्याला पंपासोबत येते, मटेरियल सोबत येते. ते बऱ्याचशा शेतकऱ्याला माहित नाही ही नळी कशाला येते. तर तुम्ही बघू शकता जे फिटिंग करणारे आहे ती नळी नाही का अशी वायरिंग मध्ये टाकीत आहे, तुम्ही बघू शकता. आता एक फिटिंग करणारे आहे त्यांनी ही जी नळी आहे ती अशी वायरिंग मध्ये टाकल्यामुळे आपली जी वायरिंग आहे ती लवकर खराब होत नाही, उन्हाना खराब होत नाही. तर ही जी नळी आहे ती आपण व्यवस्थितपणे ध्यान करून आपले जे पंप आहे पंपाची जी वायरिंग आहे ती वायरिंग व्यवस्थितपणे टाकून घ्या. तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने ते आपली जी नळी ती टाकून घ्यायची आहे. आता हे जे वायर आहे तुम्ही बघू शकता त्याच्या पिना आहे, त्या पिनामध्ये ही जी नळी आहे कंपनीने दिलेली असते त्याच्यामध्ये टाकासाठी म्हणजे कोटिंग करण्यासाठी. तर बरेचसे फिटिंगवाले असे आहे की ही जी नळी आहे ती टाकीतच नाही, की ही जी नळी आहे ती अशीच दिली कंपनीने, तशीच दिली अशी म्हणतात. पण तुम्ही बघू शकता हे जे फिटिंग करणार आहे त्यांनी व्यवस्थितपणे आपली जी फिटिंग आहे ती करीत आहे. तिकडे बघू शकतात आपलं कंट्रोलर फिट करायचं काम चालू झालेलं आहे. हा 3 HP ची मोटर आहे आपली CRI कंपनीची 30 मीटर हेड आहे आणि जॉईंट व्यवस्थित मारायचा. पहिले त्याला आता जे नवीन आता काय हो राहिलं वॉटरप्रूफ न वापरता पहिले साधा चिकट टेप वापरायचा, नंतर वरून वॉटरप्रूफ वापरायचा आणि नंतर परत साधा टेप मारायचा, जेणेकरून त्याच्यात पाणी जाणार नाही आणि लीक होणार नाही आणि पुढे भविष्यात मेंटेनन्स वाढणार नाही. तर ही काळजी सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यायची का पहिले साधा चिकट टेप मारायचा जॉईंटला आणि त्याच्यानंतर वॉटरप्रूफ मारायचा, वॉटरप्रूफ नंतर परत साधा चिकट टेप मारायचा, म्हणजे जेणेकरून त्याच्यात पाणी जाणार नाही आणि जॉईंट लीक राहणार नाही आणि मोटर वर सुरू होणार नाही आणि मेंटेनन्स वाढणार नाही. तर शेतकऱ्यांनी चांगली काळजी घ्यायची. जे फिटिंगला येणार आहे अशी महेश सारखे त्यांच्याकडे बसून व्यवस्थित काम करून घ्यायचं. हे जे सोलर आहे याचे नट ढिले नाही ठेवायचे, असे पूर्ण एक रिंग पाहणं वापरायचा त्याला, जेणेकरून ढिला असल्यामुळं टेक्स्चर हलतं आणि नंतर मेंटेनन्सला प्रॉब्लेम येतो. तर आता सध्या जे आहे ते व्यवस्थित प्रकारे नट बोल्ट आवळून घ्यायचे, जेणेकरून पुढे आपल्याला अडचण येणार नाही आणि सगळे कामं व्यवस्थित लागलं तर एक वेळेस परत डबल हात मारायचा, जेणेकरून टेक्स्चर व्यवस्थित उभं राहील आणि मेंटेनन्स वाढणार नाही आपल्यासाठी पुढं भविष्यात. तर एक दिवस पहिले बीम उभा करून घ्यायचा, पाहू शकता एक दिवस बीम सुटल्यामुळं व्यवस्थित उभा राहतो, ते हलत नाही काही. आणि ट्यूब लेवल वापरायची जेणेकरून बीम तेडा वाकडा तिकडा दिसणार आणि सोलर व्यवस्थित दिसेल.